महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार माहूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झालेल्या आहेत। यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत। निवडणूक कार्यक्रमानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 28 नोव्हेंबर सकाळी 11 वाजतापासून ते 2 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली आहे। 28 नोव्हेंबर पासूनच राज्य निवडणूक आयोगाची साईट ही जाम असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभे ठाकणार असलेल्या उमेदवारांची ऑनलाईन कागदपत्रे सादर करण्याची लगबग सुरू झाली आहे। पहिल्या दिवसापासूनच अनेकांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी कागदपत्रे व माहितीची जुळवाजुळव केलेली असून ऑनलाईन सेवा केंद्रांकडे धाव घेतल्याचे दिसून आले। पहिल्या दिवसापासूनच राज्य निवडणूक आयोगाचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांचे ऑनलाईन फॉर्म भरणे झाले नाही। काही जागरूक नागरिकांनी तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांना सर्व्हरबाबतची अडचण लक्षात आणून दिलेली असून वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याबाबत विनंत्या केल्या, परंतु त्यांनी नागरिकांच्या व ग्रामस्तरावरील भावी लोकप्रतिनिधींच्या मागण्यांना ठेंगा दाखविला। होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक जण वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली असून ही बाब लोकशाहीला मारक असल्याचे बोलले जात आहे। राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमामध्ये अंशतः बदल करून सर्व्हर अपडेट करण्यात यावे अशी अपेक्षा ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी शासनाकडे व्यक्त केली आहे। ऑनलाईनचं जे काम आहे, ऑनलाईन फॉर्म भरण्याचे इलेक्शनचे, तर त्याच्यात सर्व्हरचा खूप प्रॉब्लेम आहे। त्याच्यामुळे ते नुकसान होत आहे आपल्या याचं जनतेचं, आपल्या इच्छुक उमेदवाराचं ऑनलाईन फॉर्म भरण्यात अडथळा येत आहे। सर्व्हर डाऊन आहे, त्याच्यामुळं काम होत नाही। त्याच्यामुळं साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी आमचं ऑफलाईन घेण्यात यावे अशी आम्ही त्यांना मागणीचं एक लेटर दिलेलं आहे। त्याच्यावर त्यांनी तातडीने हे करावं। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।